नमस्कार. मी डॉक्टर अर्चना अलोणी. मी नागपूरहून बोलते आहे. आषाढी कार्तिकी वारी महामंडळ जबलपूर यांच्यातर्फे खूप विविध कार्यक्रम या फेसबुक ग्रुपवर घेतले जातात आणि ते सगळे कार्यक्रम अतिशय लोकप्रिय झालेले आहेत. लहान मुलांचे श्लोक असो की बालपणीच्या कविता असो की संतांची ओळख, याचे तर आत्तापर्यंत 195 प्रयोग होऊन गेलेले आहेत. इतक्या संतांची ओळख इथे मिळालेली आहे. आणि आता हा शक्तिपीठ एक आध्यात्मिक यात्रा हा कार्यक्रम सुरू आहे. या कार्यक्रमामध्ये आषाढी कार्तिकी वारी महामंडळाच्या आयोजकांनी मला इथे बोलण्याची संधी दिल्याबद्दल मी त्या सर्वांचे म्हणजे संतोष गोडबोले, मंगलाताई तेलन, रंजना वर्तक आणि इतर सर्व आयोजक मंडळातील सदस्य या सर्वांना मी धन्यवाद देते मला ही संधी दिल्याबद्दल. आणि मी माझे भाष्य सुरू करते. मी आज आपणाला सांगणार आहे ते महाराष्ट्रातील नागपूरपासून 15 किलोमीटर अंतरावर कोराडी नावाचं एक गाव आहे. तिथे स्थित असलेली म्हणजे विदर्भाचं दैवत असलेली देवी महालक्ष्मी जगदंबा माता हिच्याबद्दल. प्रत्यक्ष कोराडी देवीच्या माहितीकडे वळण्यापूर्वी मी काही गोष्टी थोड्याशा जनरल अशा सांगू इच्छिते की नेमकं आपण जर पुराणातल्या, वेदातल्या आणि ह्या कथा जेव्हा पाहिल्या, ऐकल्या, तेव्हा असं दिसून येतं की जेव्हा जेव्हा देवांना, ऋषीमुनींना, प्रजेला या सगळ्यांना जेव्हा जेव्हा असुरांनी, राक्षसांनी त्रास दिला, अशा वेळेला त्यांचा संहार करण्यासाठी देवीच्या रूपातच देव समोर आलेले आहे. आणि ह्या देवी कशा, म्हणजे आपल्या हिंदू धर्मामध्ये देवी कोणाला म्हटलेलं आहे तर देवांमध्ये असलेले जे शक्तीचे रूप, त्याचं दैवतीकरण करून त्या वात्सल्य रूप मूर्तीला देवी असं संबोधलं गेलं. आणि मग ह्या देवीनी समोर होऊन शस्त्र हातात घेऊन, आयुध हातात घेऊन, प्रसंगी सौम्य रूप धारण करून पण या सगळ्या असुरांचा नाश केलेला आहे. त्याचा जर आपण थोडक्यात इतिहास पाहिला तर असं सगळ्यात जे लोकांना माहिती आहे किंवा जी लोकप्रिय देवी आहे ही महिषासुरमर्दिनी दुर्गा देवी. ती अष्टभुजा आहे. तिने महिषासूर नावाच्या राक्षसाचा नाश केला. नंतर आपण पाहतो की सुंद उपसुंद नावाचे 2 राक्षस होते. हे विंध्याचलामध्ये त्यांनी तपश्चर्या करून ब्रह्मदेवाकडून असं एक वरदान मिळवलं होतं की त्यांनी मागितलं देवीला की आम्ही दोघं एकमेकांव्यतिरिक्त इतर कोणीही जगात आम्हाला मारू शकत नाही. कारण त्यांना असं वाटलं की आपण दोघंच एकमेकांना का मारू. तर त्यांना हे असं वरदान मिळालं होतं. त्या वरदानाचा फायदा घेऊन ते सबंध देवांना ते त्रास देत होते. तेव्हा देवांनी पुन्हा ब्रह्मदेवाकडे याचना केली की यांना आवरा, हे दोघं जण खूप त्रास देत आहेत. तेव्हा ब्रह्मदेवाने विश्वकर्माला एक अतिशय सुंदर अशा देवीचं निर्माण करायला सांगितली. आणि विश्वकर्मानी मग स्वर्गातल्या जितक्या जितक्या काही सुंदर सुंदर गोष्टी होत्या त्याच्यातली तिळतिळ तिळतिळ गोष्ट घेऊन एक अप्सरा घडवली आणि तिचं नाव, तिळतिळ करून वस्तू घेतलेल्या होत्या म्हणून तिचं नाव तिलोत्तमा. आणि अत्यंत रूपवती आणि सौंदर्यवती ही अप्सरा होती. आणि तिला पाहून
सुंद आणि उपसुंद दोघांमध्ये भांडण झालं की ही तिलोत्तमा कोणाला मिळाली पाहिजे, आणि त्या भांडणामध्ये त्या दोघांनी आपला नाश केला. म्हणजे तिलोत्तमाच्या तर्फे त्या असुरांचा नाश झाला. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की भस्मासूर नावाचा राक्षस, ह्या राक्षसाचा वध करायला श्री विष्णूला मोहिनीचं रूप घ्यावं लागलं, आणि मोहिनी म्हणजे देवीच्या स्वरूपामध्ये त्यांनी भस्मासुराला भस्मसात केलं. एवढंच नव्हे तर आपण जर पाहिलं नरकासूर, तर नरकासुराचा सुद्धा वध सत्यभामेने केला. या नरकासुराने 16,100 स्त्रियांना कैदेत डांबून ठेवलं होतं, आणि त्यांना छळण्यापलीकडे त्याचा कुठलाही कामधंदा नव्हता. तेव्हा त्या नरकासुराचा नाश सत्यभामेने केला, आणि शेवटी भगवान श्रीकृष्णाने या 16,100 स्त्रियांना त्यांचा स्वीकार केला आणि त्यांना मुक्ती दिली त्या राक्षसाच्या कैदेतून. शुंभ निशुंभ हे दोन राक्षस तर अचाट होते. जेव्हा शिवपार्वतीची कन्या कौशिकी ही कैलास पर्वतामध्ये शिवलिंगाची पूजा करत होती, तिला पूजा करताना या शुंभ निशुंभांनी पाहिलं, आणि अत्यंत सौंदर्यवती स्त्री म्हणून त्या दोघांनी तिच्याकडे निरोप धाडला की आम्हाला तुझ्याशी लग्न करायचं आहे. तेव्हा कौशिकी देवीने सांगितलं की हे बघा, लग्न मी असं कोणाशीही करत नाही. जो माझ्याशी युद्ध करेल आणि युद्धात जो मला हरवेल त्याच्याशीच मी फक्त लग्न करेन. तेव्हा शुंभ निशुंभ या दोघांनी देवी कौशिकीशी युद्ध केलं, आणि त्या युद्धात त्या दोघांना हरवून त्यांचा नाश केला. कारण की त्यांनी सुद्धा असा वर मागितलेला होता की एक स्त्री सोडली तर कोणीही आमचा नाश करू शकत नाही. आणि त्यांना असं वाटलं की स्त्री काय करणार आपल्याला, स्त्री ही तशीही दुर्बल असते. ह्या विचाराने त्यांनी हा वर मागितला होता, आणि हाच विचार त्यांना घातक ठरला आणि त्यांचा नाश. या सगळं सांगण्याचं तात्पर्य काय की हे जे देवीचं हे जे रूप आहे, ह्या रूपाने असुरांचा नाश केलेला आहे. तेव्हा देवी ही सर्वत्र पूजनीय आहे, आणि तिचं स्थान, तिची शक्ती, तिचं हे सामर्थ्य हे पाहूनच शक्तिपीठ हे नाव त्याला दिलं गेलं. अशी अनेक शक्तिपीठ आहेत. या शक्तिपीठाच्या बाबतीमध्ये अनेक प्रकारचे मतांतरे आहेत. कोणी कितीही संख्या सांगो, शक्तिपीठ म्हणजे देवीचं स्थान हे शक्तिपीठ असतं. आणि ह्याच्या जर पाहिलं तर या देवीची साधारणतः 2 रूपं आपल्याला पाहायला मिळतात. आपल्या सनातन धर्मामध्ये जे सांगितले आहे, देवीचं एक सौम्य रूप आणि देवीचं एक रुद्र किंवा उग्र रूप. तर उमा किंवा गौरी किंवा पार्वती, जगदंबा, भवानी ही सगळी तिची सौम्य रूप आहे. आणि ज्या वेळेला जरूरत भासली त्यावेळेला या सौम्य रूपातच त्यांनी असुरांचा नाश केलेला आहे. आणि जेव्हा सौम्य रूप शक्य नव्हतं अशा वेळेला एखाद्या रणचंडीचं रूप घेऊन, म्हणजे रुद्र रूप घेऊन, तर काली किंवा चंडी किंवा भैरवी किंवा चामुंडा, दुर्गा ही सगळी देवीची रुद्र रूप आहे, उग्र रूप आहे. आणि त्यांचं महत्त्वाचं जे होतं ते खड्ग देवीच्या हातामध्ये, आणि या खड्गाने दुर्जनांचा, असुरांचा नाश केलेला आहे. एवढंच नव्हे तर जेव्हा कलियुगामध्ये अनेक असे पुरुष होते ज्यांनी सगळ्या जनतेचं आणि सगळ्यांचं कल्याण करायचं ठरवलं, अशा वेळीसुद्धा त्यांनी देवीचीच उपासना केलेली दिसली आपल्याला. सगळ्यात मोठं उदाहरण म्हणजे आद्य शंकराचार्य यांचं. त्यांना त्रिपुर सुंदरा देवीची कृपा लाभली होती, आणि त्यांची क्षुधा जी होती ती अन्नपूर्णा देवी पूर्ण करत होतं. आणि त्यांनासुद्धा असा देवीकडूनच आदेश आलेला होता की त्यांनी हे आद्य शंकराचार्याचं पद भूषवावं
आणि लोकांचं कल्याण करावं. तसंच हिंदवी स्वराज्य स्थापणारे आपले शिवाजी महाराज हे सुद्धा भवानी देवीचे पूजक होते. आणि सगळ्यांना माहिती आहे की भवानी देवीने त्यांना तलवारसुद्धा दिलेली होती शत्रूंशी लढण्याकरता, त्याच्यावर विजय मिळवण्याकरता. आणि शत्रूंवर विजय मिळवण्यासाठी बगुलामुखी देवीचंही ते आराधना करीत असत. आणि ती आराधना देवीची कृपा मिळवून त्यांनी हे हिंदवी स्वराज्य स्थापन केलं. मला सांगायचं तात्पर्य हेच की आपल्या धर्मामध्ये हेच म्हटलेलं आहे की यत्र नार्यस्तु पूज्यन्ते तत्र रमन्ते देवता. तर जिथे जिथे हे नारी रूप बाह्यदर्शनी ते सौम्य आहे, दुर्बल आहे असं वाटलं, तर प्रसंग पडला तर ती रणचंडी होऊन कोणाचाही नाश करू शकते, ह्याचंच हे द्योतक आहे. तेव्हा आपण आता हे जे शक्तिपीठ आहे ती कोराडीची देवी, याबद्दल मी आता थोडीशी तुम्हाला माहिती सांगणार आहे. नागपूरच्या उत्तरेला 15 किलोमीटर अंतरावर कोराडी हे गाव आहे. आणि तिथे जी देवी आहे ती स्वयंभू देवी आहे. ती कोणी तिथे आणलेली नाही. आणि अतिशय सध्या ते भव्य प्रकारचं मंदिर तिथे तयार झालेलं आहे. पूर्वी ते एक साधारण मंदिर होतं, त्याचा जीर्णोद्धार होऊन आता ते फार भव्य झालेलं आहे. त्याच्या कळसावर पाहाल तर त्या मंदिराच्या कळसावर चारी बाजूला देवीचे मुखवटे आणि वाहन सिंह ह्यांची प्रतीकं दिसतात. एका बाजूला यज्ञकुंड दिसतं, तर एका बाजूला जे गोमुख आहे ते दिसतं. आणि ह्या देवीची जी कथा सांगितल्या जाते की नेमकी ही देवी कुठली, कोण, कशी आली, तर त्याबाबत एक अशी प्रसिद्ध कथा आहे की पूर्वीच्या काळी ह्या कोराडी गावाचं नाव होतं जाखापूर. आणि या जाखापूरला जो राजा होता तो अतिशय शूर वीर योद्धा असा राजा होता आणि तो राज्य करत होता. त्या राजाचं नाव होतं झोलन राजा. आणि या झोलन राजाला 7 पुत्र झाले. जानोबा, बानोबा, खैरोबा, भैरोबा, नंतर दत्तासूर, अशा प्रकारचे पुत्र त्याला झाले. अग्नोबा एक पुत्र, असे 7 पुत्र झाले. पण त्याला कन्यारत्न काही प्राप्त झालं नाही. तेव्हा त्याच्या मनामध्ये थोडंसं तो दुःखी झाला की मला कन्या हवी. आणि त्यांनी हवन केलं, तपश्चर्या केली, देवांची आराधना केली, पूजा केली आणि मला एक पुत्री दे म्हणून विनवलं देवाला. आणि असं अनेक विनवण्या केल्यानंतर त्याच्या घरी एक सुंदर अशा पुत्रीचा जन्म झाला. जेव्हा त्या पुत्रीकडे लोकांनी पाहिलं तेव्हा आहा, काय तिचं वर्णन. लोकांना असं वाटलं किती तेजस्वी मुख, भव्य असं मस्तक, सुंदर असे डोळे, त्या डोळ्यातून एका बाजूला करुणा तर एका बाजूला तेज असं दिसत होतं. सुंदरसे कान, सुंदरसा मुखडा, आणि त्याची आभा जी होती ती सर्व दूर फाकत होती. तर अशा सुंदर मुलीला पाहून राजाला वाटलं की सर्वसाधारण कन्या नाही, आपल्याकडे आदिशक्तीनीच जन्म घेतलेला आहे आणि आदिशक्ती हीच आपल्याकडे पुत्री बनून आलेली आहे. तेव्हा राजाचं त्या पुत्रीवर अत्यंत प्रेम होतं आणि अत्यंत लाडा कौतुकात त्या पुत्रीला वाढवल्या गेले. हा राजा शूर होता, योद्धा होता. त्याच्या राज्याच्या सीमेच्या लगत अजून एक राज्य होतं जिथे किराड नावाचा राजा राज्य करत होता. या किराड राजाची पुत्री एकदा आपल्या सवंगड्यांसोबत, मैत्रिणींसोबत आणि काही आपले सैनिकांसोबत जंगल फिरता 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 झोलन राजाच्या जाखापूरमध्ये दाखल झाली. म्हणजे चुकीने दाखल झाली.
तिला माहीत नव्हतं की हे आपलं राज्य नाही आहे. आणि तिथे पहाऱ्यावर असलेल्या सैनिकांनी अनोळखी व्यक्ती कोण आली आणि कशी आपल्या या सीमेत घुसली असं म्हणून त्या किराड राजाच्या पुत्रीला आणि तिच्या सैनिकांना बंदी बनवून त्यांनी राजासमोर आणलं आणि सांगितलं की आपल्या जंगलामध्ये ही कोणीतरी युवती आहे जी अनोळखी आहे, आपल्या राज्यातली दिसत नाही. त्यावेळेला दरबारामध्ये जाखामाई पण उपस्थित होती. तिने तिची चौकशी केली, तिच्याबद्दल सगळी माहिती काढून घेतली आणि जेव्हा तिच्या लक्षात आलं की ही सहजच विहार करायला म्हणून जंगलात आली आणि रस्ता चुकून ती आपल्या राज्यात आली, तेव्हा तिने आदेश दिले आपल्या सगळ्या सेनापती आणि मंत्र्यांना की यांना आदरपूर्वक यांच्या राज्यात परत पाठवा, यांच्यावर कुठलीही कारवाई करू नका. आणि ते सगळं तिचं रूप पाहून, तो सगळा तिचं कारवाई पाहून झुलन राजा अवाक झाला की खरोखर ह्या मुलीमध्ये प्रचंड शक्ती आहे. मग त्याला पुन्हा एकदा प्रत्यय आला की नाही, ही आदिशक्ती, आदि माया आपल्याकडे आलेली आहे. नंतर ती जी कन्या किराड राजाची जी सोडून दिली होती ती आपल्या राज्यात गेली. ती आपल्या राज्यात गेल्यावर तिने वर्णन केलं जाखामाईचं की अत्यंत सुंदर कन्या आणि अत्यंत बुद्धिमान अशी कन्या ह्या झोलन राजाच्या घरी राहते आहे. तर किराड राजाला ती गोष्ट आवडली आणि त्यांनी लगेच दूत पाठवले आपले आणि दूत पाठवून झोलन राजाकडे की आमच्या मुलासाठी तुमच्या मुलीला आम्ही मागणी घालत आहोत असा संदेश पाठवला. पण किराड राजा हा दुष्ट राजा होता, तो प्रजेला त्रास देत होता आणि सगळ्यांना त्यांनी नामोहरम करून सोडलं होतं. ही माहिती झोलन राजापर्यंत आली होती. त्यामुळे झोलन राजाला हे अजिबात मान्य झालं नाही. त्यांनी दूतांतर्फे निरोप पाठवला की आम्हाला आमची कन्या तुमच्याकडे द्यायची नाही आणि आम्हाला हे मंजूर नाही. तेव्हा दूत हा निरोप घेऊन किराड राजाकडे गेले. किराड राजाला फार म्हणजे संताप आला ह्या गोष्टीचा की आपण मागणी घालतो आणि हा चक्क नाही म्हणतो, असं कसा. त्यांनी उलट परती निरोप पाठवला की तुम्ही युद्धासाठी तयार राहा. आणि मग सर्व सेनापती, राजा आणि सगळं घेऊन सीमेवर, जाखापूरच्या सीमेवर लढाईसाठी सगळे तयार झाले. लढाईसाठी तयार झाले आणि अर्थातच त्या लढाईमध्ये जाखामाई ही सुद्धा त्या युद्धाच्या रणभूमीवर गेली. तिथे युद्ध झालं घमासान. त्याच्यामध्ये किराड राजाची हार झाली आणि किराड राजाला आता तो लोटांगण घालून माफी मागत होता झोलन राजाची आणि मला जीवनदान द्या, मला मारू नका, मला जीवनदान द्या. तेव्हा जाखामाईने जीवनदान त्याला दिलं. पण त्याला समज दिली की तुझं राज्यसुद्धा आम्ही तुला परत करू, पण तू आपल्या प्रजेबरोबर चांगलं वागलं पाहिजे, त्यांच्या सुखाचा काहीतरी विचार केला पाहिजे आणि असं जर तू करणार असशील तर आम्ही तुला जीवनदान देऊ शकू. आणि जाखामाईच्या कृपेने त्या किराड राजालाही जीवनदान मिळालं आणि तो आपल्या राज्यामध्ये परत गेला. पण आता इथे जाखामाई मात्र जाखापूरमध्ये परतली नाही आणि तिने आपलं सगळं सैन्य, राजा आणि सगळ्यांना परत पाठवलं आणि तिने म्हटलं की जिथे सूर्यास्त होईल तिथे मी थांबीन आणि मी तिथेच थांबीन. तर हेच ते कोराडी गाव जिथे सूर्यास्त झाल्यावर ती जाखामाई थांबली आणि तिथे एक सुंदर तलाव आहे कोराडी या गावाला. त्या तलावाच्या किनारेच हे गाव वसलेलं आहे आणि त्याला आता कोराडी हे नाव आहे. पूर्वीचं जाखापूर होतं आणि ती जी जाखामाई तिथे वसली ती तिथेच मग तिचं मंदिर तयार झालं आणि त्यावेळेला अतिशय साध्या प्रकारचं मंदिर होतं ते. हे मंदिर होतं हेमाडपंथी मंदिर आणि या हेमाडपंथी मंदिरामध्ये ह्या जाखामाईची एक साधारण मूर्ती होती.
हे थोडंसं गावाच्या बाहेर असल्यामुळे जेव्हा गावामध्ये एखादा रोग उत्पन्न व्हायचा, एखादा प्लेगची साथ आली, हैजाची साथ आली, अशा वेळेला लोक गावात राहू नाही शकायचे. ते या तळ्याच्या किनारी राहून तिथे राहायचे आणि त्यांचा रोग ठीक झाला की ते शहरात परत जायचे. पण या सगळ्यांनी ज्यांनी ह्या जाखामाईची सेवा केली, तिच्याकडे मागणं मागितलं, त्यावेळेला त्यांचे रोग बरे झाले, अशी एक आस्था तिथे आहे. आणि त्यामुळे ह्या जाखामाईचं महात्म्य खूपच वाढलं. ते एक जागृत दैवत आहे, ते एक जागृत शक्तिपीठ आहे. आणि मग हळूहळू ते विदर्भवासियांची कुलस्वामिनी झाली ती, आणि विदर्भाचं दैवत झाली ती कोराडी. कोराडी हे गाव 2 गोष्टीसाठी अतिशय प्रसिद्ध आहे. एक तर पहिली गोष्ट म्हणजे तिथे संपूर्ण महाराष्ट्राचं औष्णिक विद्युत केंद्र MSCBचं महत्त्वाचं पॉवर स्टेशन आहे ते. दुसरी गोष्ट अशी की त्या तलावा शेजारी जे दगड आहेत ते दगड रांगोळीचे दगड आहेत आणि अतिशय सुंदर रंगीत रांगोळी तिथे तयार होते. म्हणजे अर्थात पांढरी पण रांगोळी असते, रंगीत रांगोळी खूप सुंदर अशा रांगोळीचे दगड तिथे असल्यामुळे तिथली रांगोळी खूप प्रसिद्ध आहे. तिसरी गोष्ट म्हणजे तिथे अभ्रकाचेही दगड आहेत आणि हे अभ्रकाचे दगड हे महत्त्वाचा दुवा तिथे आहे या सगळ्या गोष्टी करण्यासाठी. आणि हे इथे जेव्हा केव्हा आपण देवीची आराधना करतो, ती आराधना करताना आपण नवरात्राच्या स्वरूपात ही आराधना करत असतो देवीची. आणि ही देवीची आराधना सगळीचकडे होते नवरात्रामध्ये. आणि नवरात्र हा अतिशय मोठा उत्सव या कोराडी मंदिरामध्ये साजरा केला जातो. आणि इथे 2 प्रकारचे म्हणजे दोन्ही नवरात्र, कारण की नवरात्राचं अशी गोष्ट आहे की 2 प्रकारचे नवरात्र असतात. एक वासंतिक नवरात्र जे चैत्र महिन्याच्या प्रतिपदेपासून नवमीपर्यंत होतं, आणि दुसरं जे आहे ते शारदीय नवरात्र म्हणजे जे अश्विन महिन्याच्या प्रतिपदेपासून नवमीपर्यंत होतं. तर हे दोन्ही नवरात्राचा उत्सव अतिशय शानदार स्वरूपामध्ये या कोराडीच्या मंदिरामध्ये साजरा केला जातो. आणि जेव्हा वासंतिक नवरात्र असतं त्यावेळेला अखंड ज्योती लावण्याची तिथे प्रथा आहे. आणि अनेक भाविक लोक आपल्यातर्फे ही अखंड ज्योत पेटावी यासाठी तिथे धाव घेत असतात. 4-4 महिने आधी त्यांना बुकिंग करावं लागतं की आमच्या नावाने एक अखंड ज्योत तिथे असायला हवी. आणि तिथे अखंड ज्योतीचं प्रायोजन केलं जातं. आणि नवरात्रामध्ये तर अश्विन नवरात्रामध्ये तर 9 दिवस मंदिर 24 तास सगळ्यांसाठी खुलं असतं. लाखो संख्येने लोक तिथे येतात आणि हे नवरात्र साजरं केलं जातं. आपण जे पाहतो की नवरात्र म्हणजे नेमकं काय आहे, आपण त्याला एक धार्मिक स्वरूप दिलेलं आहे की हा देवीचा एक उत्सव असतो नवरात्र म्हणजे. आणि हा उत्सव केवळ तेवढं महत्त्व नाही आहे. आपल्या धर्मामध्ये कुठलंही कर्मकांड आणि असलेल्या गोष्टी थोतांड नाही. प्रत्येक गोष्ट शास्त्रशुद्ध रीतीने मांडल्या गेलेली आहे. त्यामुळे या नवरात्राचा संबंध जो असतो तो निसर्गाशी असतो. आणि नवरात्र ही वेळ अशी असते की जी अतिशय आल्हाददायक वेळ असते. पावसाळा संपलेला असतो, नवीन पालवी आलेली असते, फळाफुलांनी बहरलेलं असतं वन, सर्वीकडे सुबत्ता असते. आणि अशा वेळेला ही निसर्गाची शक्ती आपल्याला बुद्धी देवो, आपल्याला क्षमा देवो, आपल्याला क्षुधा शांत करो, आपलं सगळं चांगलं भरभराट हो, यासाठी हा उत्सव केला जातो. आणि निसर्गाच्या परिवर्तनाचा उत्सव केला जातो. निसर्गातलं हे जे काही परिवर्तन होतं तो सुद्धा परिवर्तन होणे हा एक शक्तीचा खेळ आहे असं बृहत संहितेत सांगितलं गेलेलं आहे. तेव्हा हा जो परिवर्तनाचा जो उत्सव आहे तो नवरात्र उत्सव म्हणून साजरा केला जातो. जसा तो आपल्याकडे केला जातो तसा संपूर्ण भारतभर केला जातो. उत्तरेकडे हा
चैत्राच्या प्रतिपदेपासून केला जातो आणि तिथे रावणावर जो रामाने विजय मिळवला होता त्या विजयाचं प्रतीक म्हणून ते नवरात्र साजरं केलं जातं उत्तरेकडल्या भागात. नंतर पश्चिमेकडे आपण पाहिलं तर गुजरातमध्ये तर अतिशय लोकप्रिय आहे हा नवरात्र. 9 दिवस उपवास करतात, 9 दिवस देवीची आराधना करतात आणि देवीची आराधना म्हणजे जो भारतामध्ये अत्यंत लोकप्रिय झालेला उत्सव म्हणजे हा दांडिया उत्सव. ज्या वेळेला दांडिया खेळतात आणि तो एक कलश आणि त्या कलशाच्या आत दिवा असतो, त्याच्या भोवताली फेर धरून जे नाचतात त्याला गरबा नृत्य म्हणतात. ते गरभावरून हे गरबा नृत्य आलेलं आहे आणि ते कलश आणि त्याच्या आत दिवा हे गर्भाचं प्रतीक आहे आणि त्याच्या भोवती जो रास केल्या जाते दांडिया रास ते संपूर्ण भारतभर अत्यंत लोकप्रिय झालेलं आहे. आपल्या इकडे महाराष्ट्रात तर अर्थातच नवरात्र म्हणजे सगळ्यांचं दैवत असतं आणि त्यावेळेला घटाची स्थापना केली जाते आणि घटस्थापना हा पहिला दिवस आणि नवमी हे नवरात्र हे स्थापन केला जातो. आणि आपण असं म्हणतो की हे नवरात्र म्हणजे स्त्री शक्तीचा जागर आहे. त्यामुळे स्त्री शक्तीचा जागर होण्याचे अनेक कार्यक्रम अनेक स्पर्धा या निमित्ताने घेतल्या जातात आणि असा स्त्री शक्तीचा जागर केला जातो. दक्षिणेमध्ये सुद्धा हे नवरात्रामध्ये केरळमध्ये किंवा इतर दक्षिण भागामध्ये तिथे नृत्य नाट्य कला यांचा उत्सव साजरा केला जातो आणि असं सुंदर सादरीकरण किंवा घरामध्ये असलेल्या विविध प्रकारच्या बाहुल्या त्याला कोलू म्हणतात त्याचं एक प्रदर्शन भरवण्याचं सुद्धा उत्सव साजरा केला जातो. म्हणजे नवरात्र हा असा खूप आपण त्याला धार्मिक याच्याशी जोडणं असं आवश्यक नाही आहे, पण आपल्या धर्मामध्ये हे सांगितलेलं आहे की निसर्गात होणारा प्रत्येक बदल आपल्याला बुद्धी देतो, आपल्याला शक्ती देतो, आपल्याला आरोग्य देतो आणि हे सगळं जर आपल्याला निसर्ग देत असेल तर त्याचा आपण उपयोग केला पाहिजे. बंगालमध्ये तर नवरात्र म्हणजे हा त्यांचा सगळ्यात मोठा उत्सव असतो, दुर्गापूजा, आणि त्यावेळेला हे नवरात्रामध्येच असतं. 5व्या दिवसापासून यांचं हे नवरात्र सुरू होतं आणि ते साधंसुधं नसतं. सगळे त्या देवीची प्रार्थना करण्यासाठी सजून धजून तयार होऊन आणि देवीची आरती देवीची प्रार्थना देवीचा उत्सव हे सगळं साजरं केलं जातं. तर हे असा देवीची ही जी शक्तिपीठं आहे ही शक्तिपीठं आपल्याला काहीतरी सांगून जातात की शक्तीची उपासना करा, दुर्बल होऊ नका आणि स्त्रीला कधीही दुर्बल समजू नका. ती प्रसंग आला तर रणचंडी होऊन ती कुठल्या कुठल्या असुरांचा ती नाश करू शकते. तेव्हा त्या शक्तीचा उपयोग आपण अर्थातच जसा दानवांनी वाईट गोष्टीसाठी केला तसा आपण न करता आपण चांगल्या गोष्टीसाठी आपल्या शक्तीचा उपयोग करूया. आणि ह्या कोराडी देवीच्या मातेला म्हणजे महालक्ष्मी जगदंबा माताला मी वंदन करते, नमस्कार करते आणि ती देवी आपल्या सगळ्यांना शक्ती देव अशी प्रार्थना करते आणि मी माझ्या शब्दांना आता विराम देते. धन्यवाद.